कोकणामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला जबर धक्का बसण्याची शक्यता आहे। राजन साळवी ठाकरेंना रामराम करून भाजपमध्ये जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। 12 जानेवारीला शिर्डीमधल्या भाजपच्या अधिवेशनामध्ये साळवी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं देखील बोललं जात आहे। पाहूया त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार राजन साळवी ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे। निवडणुकीत आणि निवडणुकीनंतर वरिष्ठ लोकांनी दखल न घेतल्याची राजन साळवींची भावना आहे। राजन साळवींच्या मागे पुन्हा एसीबीच्या चौकशीचा ससेमिरा लागण्याचीही शक्यता आहे। त्यामुळे आता राजन साळवी शिंदेंची शिवसेना किंवा भाजपमध्ये जाणार असल्याची कोकणात चर्चा आहे। यावर राजन साळवींशी संपर्क करून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचाही प्रयत्न केला, मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला। राजन साळवी हा एक हाडाचा कार्यकर्ता आहे। बाळासाहेबांच्या मोशीत तयार झालेला एक शिवसैनिक आहे आणि जर निवडणुकीत पण पक्ष लक्ष घालणार नसेल, नेतृत्व लक्ष घालणार नसेल, निवडणुकीत पराभव झाल्यानंतर लक्ष घालणार नसेल, तर स्वाभाविकपणे कार्यकर्ता त्या ठिकाणी विचलित होतो आणि त्याच भावनेतनं या ठिकाणी अशा प्रकारची पक्षबदलाची मानसिकता राजन साळवींची होऊ शकते। ते जर भारतीय जनता पार्टीत येणार असेल तर निश्चितच भारतीय जनता पार्टीत त्यांचं स्वागत होईल। राजन साळवी माझे चांगले मित्र आहेत, कौटुंबिक संबंध माझे त्यांच्याशी आहेत। ठाकरेंचा हा स्वभाव आहे आणि त्या स्वभावानुसार ते वागतायत। जोपर्यंत माणसाची गरज असते तोपर्यंत त्याला विचारणार आणि नंतर त्यांना वाऱ्यावर सोडणार, ही परिस्थिती आहे आणि ही सुरुवात झालेली आहे। ती बोट बुडणार आहे, ओटी लागायला सुरुवात झालेली आहे। गेल्या वर्षी जानेवारी महिन्यातच राजन साळवींच्या रत्नागिरीच्या निवासाने एसीबीनं धाड टाकली होती। तब्बल 10 तास साळवींच्या घराची झाडाझडती झाली। उत्पन्नापेक्षा अधिक संपत्तीचा आरोप राजन साळवींवर आहे। 3.5 कोटींपेक्षा जास्त बेनामी संपत्तीचा आरोप असून ऑक्टोबर 2009 ते डिसेंबर 2022 दरम्यान उत्पन्नापेक्षा 118% जास्त बेनामी संपत्ती साळवींकडे आढळल्याचं एसीबीचं म्हणणं आहे। राजन साळवींसह पत्नी अनुजा आणि मुलगा शुभमवरही गुन्ह्याची नोंद झालेली आहे। आपण शिंदेंच्या शिवसेनेत जात नसल्यानं छापेमारी होत असल्याचा आरोप त्यावेळी राजन साळवींनी केला होता। मी शिंदे गटामध्ये जात नसेल म्हणून त्या अशा कारवाई करून मला दबाव टाकून प्रयत्न करत असतील, पण दबावाला मी भीक घालत नाही। आमच्या सर्वांच्या निष्ठा या वंदनीय शिवसेनाकडून बाळासाहेब ठाकरेंच्या चरणाशी असल्यामुळे या दबावाचा काही परिणाम होणार नाही असं माझं मत आहे। उद्धव ठाकरेंनीही प्रचारादरम्यान राजन साळवींवरील तपास यंत्रणांच्या कारवाईवरून टीका केली होती। अगदी आमचा कोकणचा राजन साळवी आमदार त्यांच्या घरामध्ये घुसून सगळ्याचा त्यांनी मोजमाप घेतलं। हा पंखा किती, याची किंमत किती, दिव्याची किंमत किती, खुर्चीची किंमत किती। शिवसेना प्रमुखांची एक खुर्ची त्या राजन साळवींनी त्यांच्या घरी ठेवले। ज्या खुर्चीत बसलेल्या शिवसेना प्रमुखांनी मोदीजींना वाचवलं, त्या शिवसेना प्रमुखांच्या खुर्चीची किंमत हे लावतायत नालायक लोक। म्हणजे माझ्या साध्या साध्या कार्यकर्त्याच्या घरी तुम्ही ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, ईओडब्ल्यू सगळे पाठवत आहात। मग काय झालं इथल्या खासदारावरती? तुमच्याच एका माणसाने, भाजपच्याच एका माणसाने इथे येऊन आरोप केले होते। त्या आरोपाच्या चौकशीचं पुढे काय झालं, जनतेला उत्तर द्या। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजन साळवींचा पराभव झाला। शिंदेंच्या शिवसेनेच्या किरण सामंतांनी साळवींचा पराभव केला। किरण सामंतांना 80,256 मतं मिळाली, तर राजन साळवींनी 60,579 मतं घेतली। 19,677 मतांनी किरण सामंतांनी साळवींचा पराभव केला। याआधीही ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र वायकरांच्या घरी ईडीचे छापे पडले होते। त्यानंतर काही कालावधीनंतर शिंदेंच्या शिवसेनेत आले आणि आता खासदार आहेत। अर्जुन खोतकरांच्या मागे ईडी लागली। ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिंदेंच्या शिवसेनेत आले। राहुल कनालच्या घरी आयकरची धाड पडली। ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिंदेंच्या शिवसेनेत आले। रवींद्र वायकरांच्या घरी ईडी धडकली।
त्यानंतर ठाकरेंना सोडून ते शिंदेंच्या शिवसेनेत आले. आता राजन साळवींच्या नावाची चर्चा आहे, मात्र अद्याप त्यांनी स्वतःहून प्रतिक्रिया दिलेली नाही. रत्नागिरीहून मनोज लेलेसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.